हिंदू के कीर्तन में बैठे हुए हैं, बुद्धों नोते लिए। कौन हिंदू, कौन बौद्ध, कौन मुसलमान, कौन क्रिश्चियन, मुझे बताओ। मेडिकल की दुकान अलग है क्या? बुद्धाची गोळी दे एक, बुद्धाले ताप आला, मुसलमानाले डायरिया झाला, त्याची हिरव्या कलरची गोळी दे। अरे मैं असे पाहिले, हिरवा कलर जर गलतीनं मोटरसायकलने आला पण कमी पैशात भेटलं तर कोणताही कलर चालते येईल। मुसलमानाचंही वावर चालते, बुद्धाचंही चालते, हिंदूचंही चालते, त्यांना ज्याचं नाही चालत त्याचं चालते। मतलबी धंदा आहे। वाईट नजर टाकायला जात पाहिजे का, धर्म पाहिजे का? कोण्या धर्माची पोरगी आहे, कोणाची गेली की काय माल आहे बे। आणि तुझी बहीण आली तर तिकून या लाईट मारणाऱ्याला सांगतो, ते गलतीनं होईल त्याच्या मायले, त्याच्या बापानं त्याला पैसे दिले, आम्हाला 1 रुपया ना भेटे व आई, माझ्या शपथ न 1 रुपया भेटे नाही मले। अहो मॅट्रिक शिकलो मी, 8, 9, 10 शिकलो ना। भाऊ भाऊ, ओ भाऊ, ओ निळा दुपट्टा या इकडे, तुमचा सत्कार 1 मिनिट। मले लय आवडले तुम्ही, आय लव यू या। जय भीम। भीमराव का बेटा मैं तो जय भीमवाला हूँ, मला अडथळा असं वागू नका। मला माझा पतिव्रता कोणाच्या बापाले भेट नाही। धन्यवाद। आता कोणाले म्हणायचं असेल तर तुमचा अडथळा मला व्हायला नको। काय आडनाव? आणि हे सिटी डबल ऐकू आली नाही पाहिजे बस का? काळेची कार्य हार वापर द्या, एकच भाऊ। कार्यकर्ते असे पाहिजे, टायडे असो, कार्यकर्ते कसे पाहिजे? थोरात असो की मेसराम, टायडे से लेकर ढोले तक, ढोले से लेकर मुजमुले तक, मुजमुले से सभी प्यार करो, प्यार करो मतलब कि पोते खुश, सभी प्यार करो। अरे थोड़ा से लेकर मेसराम तक, मेसराम से लेकर कांबळे तक, कांबळे से लेकर राठौड़ तक, राठौड़ से लेकर यादव पवार तक मुझे प्यार करो। पंजाबी है, सभी प्यार करो, सभी प्यार करो, सभी प्यार करो। अरे कुबड़े से लेकर पाटिल खेड़े तक, पाटिल खेड़े से लेकर ठाकरे तक, ठाकरे से लेकर मुंगुटकर तक, मुंगुटकर से लेकर गायकवाड़ तक मुझे प्यार करो। जय भीम कहो, जय भीम कहो, जय भीम कहो। भाऊ सर्वांना घेऊन चालणे माझा कीर्तनाचा कार्यक्रम आहे बाई। एक दिवस बुद्धाच्या बायाईनं मा कीर्तन बंद केलं नागपुरात 40 वर्षाच्या अगोदर। सांगशील तर म्हणे बाबासाहेब सांग, नाही तर बंद कर। मी आपल्याला का भलतीत आणली आहे ना, मले बाबासाहेब काही मालूम, तेवढं मालूम होतं फक्त अंधाऱ्या वस्तीत विमान। मला काय मालूम होतं मालूम आहे काकू? माडीवरती माडी कशी कशी धावून नादन, बामनाची पोरगी खाते भीमा संग बांधला हो, मला तेवढंच मालूम होतं। संग पान। मी कापूस याच्याला जाऊन ना बाय संग, तर माझ्या गावातल्या बाया हे गाणं म्हणत बुद्धाच्या,
माडीवरची माडी कशी जाऊ धन बामनाची पोरगी खाते भीमाचं पाणी. मला तेवढाच आंबेडकर मालूम होता, कारण खेड्या पाड्यात आंबेडकर शिकवलाच नाही की याच्या पोरीले कधी टच केला ना. पण ह्या मुक्या बैऱ्या आवल्यात पोरी पैदा झाल्या. अव ज्या सावित्रीमुळं तू शाळा शिकली त्याचं उत्तर नाही देऊ शकल्यावर तुम्ही, आणि काय पिकअप घेता, फक्त ड्रेसिंग, फिनिशिंग, सर्व्हिसिंग, काय तर जास्तीत जास्त सांगा राया सांगा मी कधी दिसते, सांगा राया सांगा मी कधी दिसते. अरे काही रमाबाईचा विचार करता की नाही? दिसते सांगा राया सांगा मी कधी दिसते. मला काय करता मी पाटील करता नाही येत. तुम्हाला काही लोक म्हणते म्हातारा झाला, तो बाप म्हातारा झाला तर उभा नाही. मी कायले म्हातारा होईल रे? चाल मा एवढा तू पोहून दाखव, तुझ्या मांग पळतो मी. कायचा म्हातारा झालो? माणूस कधी म्हातारा होत नाही बाबू. मला सांगा, मनमोहन सिंग मरण पावले 92 वर्षाचे, म्हातारे झालते? क्या बात. मेल्यावरही अजरामर आहे. मला सांगा ना, राष्ट्रपती अब्दुल कलाम मुसलमानाचा शिटी कोण वाजवली रे? धम्म परिषद आहे, खबरदार कोण शिटी मारली तर. शिट्यावाल्याही शिट्या बंद करा. शिट्या फिट्याही कोणी लोक बसत नसते. त्या धमक असेल तर त्वाली इज्जत एवढी वाढव, नाही तर मी इथून बसवतो. मी शिटी नाही मारत, फक्त हातच जोडतो तर लोक बसतात. आपली लायकी बनवा ना. आता यायले बसवतो मी खाली पाहत, काहीच करत नाही. कोणाचे तोंड पाहता बे तुम्ही? काय बसले? हे अशी पतिव्रतेची इज्जत अशी बनवा. बसले ओ झाकणा, इथून दिन खैचून ठेवू. अरे तू एवढं मोठं जग बसेल आहे, तो बाप बसेल आहे, आणि तू आपलं जाणून फुल पॅन्टवर प्रेम करत. फाळून दाखव बरं, तुला फाळता येते का? अरे कार्यक्रम धम्म परिषदेचा आहे. कुणबी आहेत, मराठा आहेत, राठोड आहेत, प्रेमानं बसेल आहेत, आणि या घेणं देणं लाईन मारून राहिले तुम्ही माल्यावर. या कार्यकर्ते आहेत का उरावर घेऊ का मी? बसा, मी येऊ का तिथं स्वागत करायला? बसा बसा, कोणी उभं नका राहू, बसा ना. कारण उभं राहायला मरमर करता, मग 30% कमिशन खाता, नाल्या इथलं खाता, संडासातलं खाता. म्हणून तुमच्या जे कमिशन खाणारे आहेत ना, यायच्या पोरी लफडेबाज पैदा होती. यायचे पोरं लफडेबाज होती. अबे बोंबलू नको. उद्या तुमची काय गॅरंटी? लाच लुचपत खाणारा कधी बाळत नाही. तथागत भगवान बुद्ध 2500 वर्षानंतरही जिवंत आहे. आणि कोण्या ताजमहालात आहेत पावर? पिंपळाच्या झाडाखाली आहेत. थांबरे, ओय बळबळ नको करू. तू त्यातला एक जण खाली होय बर. हे दोघं नाही पाहिजे, खाली होय. तू बळबळ करून राहिला, तेच तर नाही जमलं बाबू आपल्याला. बसण्याचा खाली. याले म्हणते या खुर्चीची लालूच किती दिवस करते. एकामेकाच्या खुर्चीवर दोघं उरावर बसले त्या खुर्ची. तिचा काही विचार करता की नाही बे तुम्ही? अरे फक्त स्वतःच पाहता. मी खुर्चीवर आहो, माझी इस्टेट वाढली पाहिजे. काही नाही ना, एक पोट्ट खराब निघालं की इस्टेट गेली बे विकास होता. आणि अजूनही जिवंत आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, भगवान बुद्ध. धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं
महत्वाचं सांगतो. भगवान बुद्ध आणि तुकाराम महाराज वाचा. बुद्ध ते तुकाराम या दोघांचं जीवन जगणं पाकच आहे. बौद्ध तथागत बुद्ध ते तुकाराम पहा तुम्ही. तुकारामाचं जीवन आणि बुद्धाचं जीवन सारखंच आहे. आहो साळुंके साहेबांनी पुस्तक लिहिलं, आपण वाचत नाही म्हणून फेल झालो. जैन पुस्तकं वाचले, अभ्यास केला, पोरपोरी शिकले. या गावामध्ये विचारलं मिलिटरीत किती आहेत, म्हणे कोणीच नाही. एक आहे भास्कर ढोले प्राध्यापक, एक. बाकीचे समाधी घेतली काय. एक आहे वनरक्षक शेखर कुबडे. मी म्हटलं पोरी किती नोकरीवर आहेत. ज्या गावातली पोरगी सावित्रीबद्दल उभी राहून उत्तर देऊ नाही शकत आणि काय पिकअप घेतील मग या पोरी. मग आहे दवाखान्यात सिस्टर, डॉक्टरी नाही होते. एक तर मग श्रीमंताच्या घरी नेरले भांडे घाचाले. म्हणून बाबासाहेब सांगाय ऐकलं नाही ना तुमचं येईन. मग आता म्हणतात आमचं दैव खराब आहे. दैवन फैव काय आलं, तुमचं ऐकलं नाही ना. सत्यपालनं ऐकलं. माझा मुलगा डॉक्टर आहे बाबासाहेब, खाऊन पिऊन ओके आहे, त्याला पैसे नाही द्यावा लागत मला बाबासाहेब. म्हणून तर मी कीर्तनाचे पैसे जास्त घेतले नाही, म्हणून तर महाराज म्हणून माजलो नाही. मी तुमचा पक्का गडिया, तुमचा दास हाव. कारण ज्याच्यामुळं शिवाजी महाराज, बाबासाहेब, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, अण्णा भाऊ, शहीद बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, अरे हे महापुरुष आले नसते तर शिंप्याच्या पोराले काय व्हॅल्यू वस्ती आई सांगा. अहो लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या कीर्तनात. ज्या बाईनं लहान लेकराला सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा. लेकराच्या आईनं, एकाच बाईनं उभं राहा, 17 जणी राहू नका. लेकराच्या आईनं म्हणजे पहिले उभी राहीन तिचाच. थँक्यू, धन्यवाद मॅडम. या या मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. पित्याची गणना लहान लेकराला घेऊन मायेची गणना जिजाबाईची पित्याची गणना कोण करी. अरे सत्कार कोणाचा करावा. मुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा, मायमुखी. बाबू 100ची नोट दे रे. बाई पोरगी आहे का. पोरगी पहिलं फर्निचर आहे की दुसरं. पहिलंच आहे का बेटा. आता कसं पहिलं पोरग असतं तो अजून ताण नसतात याची. आता तू सांग बाई. हे घे मग थांब, तुझ्या पोराची परीक्षा घेतो. बापावर गेला तू काही करू नको, तू काही बोलू नको. पोरीची परीक्षा घेतो. घे मग, घे मग. कोणावर गेला टाळ्या. हे माही लेख हुशार आहे. तिनं असं फिरवलं त्याला बापावर लोटलं. त्या बाई तर नवरा आला काय काम बेटा. जेवायले मटन होत असतील तर पाय ना आवाज दे. माईक मध्ये नाव घ्या. पाय ना आले सांगता आले सांग. नाही नाव तुला एवढा पक्का विश्वास आहे. घरी आहेत की अजून कुठं गेले. तब्येत खराब आहे का. जाऊ दे, नाही तर मजा आली असती. तू लेखबाय आहेस का या गावची. धम्म परिषद आली. वा बेटा धन्यवाद. आणि जेवायला घेऊन आली. मालूम आहे ना बायको गेली की. हा घे रे, घे मागे. वा साडी देते. थांब, या बायाच्या जीवावर आली पाहिजे. मला इथं लेकरं 4-5 आहेत. अक्कल पाहिजे ना उभं राहायची. आणि ते दिली ना बाबासाहेब. यायला कधी डोकं चालीन. पण डोकं फिरलं या बाईचं. डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बयाचं, डोकं फिरलं या. गौतमी पाटील व्हायला काय टाईम आहे. धन्यवाद बाळा.
बाबू तो शहीद दिन आहे. 207वा शौर्य दिन आहे. 500 महाराणी, 28,000 सैन्य, पेशवाई सत्यानाश करून टाकला. बाबू 500 जण होते. आज पूर्ण देशामध्ये शौर्य दिन साजरा होऊन राहिला. इथंही स्तंभ उभारला गेला शहीदाच्या स्मृतीनिमित्त. हे आपला हक्क घेण्याकरता गेले बाबू, शहीद झाले. पण 500 महाराणी हजामत करून टाकली. आणि काणी पाणी हे शेकून. कारण अक्कल, तलवार चालवणं, दांडपट्टा यायले बुद्धी जास्त होती. तिकडे बुद्धी चिवट्या बनवायची. आलं लक्षात बायो? आपल्याला बेअक्कल करून टाकलं काही लोकांना. साधी गोष्ट आहे ना, टोपीवाले बाबा उभे राहा. राय तुम्ही टोपी काढली, तुम्हीच उभे राहा. हा राह उभे. तुमचा सत्कार करतो ना. या तुम्ही पक्ष बदलवणारेच भेटले बे. अरे 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 अरे. आता टोपीवाले म्हटलं तर टोपी काढली, अपक्ष करून टाकले. असं आहे, आपले लोक फेल झाले. आणि म्हणूनच आपले दिवस बदलून नाही राहिले बाया हो. आणि त्याच्यात तुम्ही तशाच करून राहिले. उभी राहिलं, मी कशी राहू? मग काय गळफास घ्यायला मरत काय? उभी राहतं का तू? नाही, उभी नाही राहत तर मग काय गळफास घेत? कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. तुम्ही महिला, आता कालची की परवाची घटना आहे. कालची की परवाची घटना आहे. 10-12 बायाईनं दारूवाल्या, दारू विकणाऱ्या म्हाताऱ्याची दारू, त्याला सांगितलं दारू पेणं बंद, दारू विकणं गावातली बंद करतं की तुला लाताडू. म्हाताऱ्या बाया गेल्या झोळपला. त्याला सांगितलं दारू बंद कर, तुला काय कमी आहे? तुला तांदूळ देतो आम्ही, तुला भाकरी देतो करू. पण तू किती बायकाईची कुंकू पुसणार आहे बाबा? इथं किती बायका विधवा बसलाय. द्यायचे नवरे मेले दारू पिऊन. खोटा नाही बोलत म्हणून तुम्हाला सांगतो. कोणती धम्म परिषद आहे? बोला. दुसरी. मी म्हणतो प्रत्येक धम्म परिषदेले 5 जणांना तरी दारू, बिडी, तंबाखू, खर्रा. लग्न लावा धम्म परिषदेमध्ये, फक्त ज्ञान नका वाटू. लग्नही लावा. भिकार चोट व्हायचा धंदा बंद करा. लग्न मस्तीत करणं. सत्यपालच्या पोराचं लग्न कोर्टात लावलं. माझं लग्न यायच्या हातानं लागलं सामुदायिक. गजानन भाऊचं लग्न यायनं लावलं. आणि 25 नवरदेव नवरी, 1 रुपया खर्च नाही. पोरीच्या बापाकडून भाळ खायची नाही. भाळ म्हणजे समजले ना? तिच्या बापाकडून पलंग, टीव्ही. आणि पहिलं बायक पण तुझ्याच मायच्या घरी. याले आहे त्या बिळाच्या नागोबाले लाजही नाही वाटत की पहिलं बालन पण कोणाच्या घरी पाहिजे. काकू तू सांग आता, खरं सांग, कोणाच्या घरी पाहिजे? आपल्या मायच्या घरी पाहिजे की त्याच्या घरी पाहिजे? हा बोल ना मावशी. बोलत झालं. अच्छा बाय, तुम्हाला कधी हिंमत? 1 घंटा अर्धा तास झाला तरी हिंमत बोलत नाही. ऑपरेशन कुठं पाहिजे? बाळणपण कुठं व्हायला पाहिजे? नवऱ्याच्या घरी ये माई बहीण, हे भेटली भीमराव की बेटी मैं तो भीमवाली हूँ, भीमराव की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ, भोली भाली हूँ, भीमराव की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ. बोलली मावशी, आनंद झाला. नाही तर बाया पांढरी साडी घालते बोलत काहीच नाही. काय ड्रेस घालतो? पाय पाय वा वा तो माहिती आला, एकदम ताकद आली. हा माईक घ्या ना, माईक मध्ये बोलणं. तुम्ही जे बोलल्या ना आई, ते माईक मध्ये बोला. आपल्याला बोलायला बाबासाहेबांना शिकवलं म्हणून बोलायला लागते.
ते देण्याची हिंमत पाहिजे. माईक. हा हा. हॅलो, आपल्याला बाबासाहेबांनाच बोलायचं शिकवलं. मग पहिलं बाहेर पण कुठं करतात तसे जनरल त्या गावातल्या आता बायका. आईच्या घरीच येते तर नाही तर नवऱ्यानंच करायला पाहिजे. खरं कोण करायला पाहिजे? नवऱ्यानं. नवऱ्यानं. हं. पण तो कोणावर लोटते? त्याची माय सांगते त्याले पहिली डिलिव्हरी तिच्या मायच्याच घरी असते. ऐकून देते. काय त्या बिळाच्या नागोबा लाता माराव त्या ढुंगणावर 2. तिच्या मायच्या घरी काऊन, त्या घरी काऊन नाही? बरं त्याच्या पोटातलं लेकरू कोणाचं? तिच्याच. त्याच. हं. झाल्यावर हो हाय रानभोक्या, तू माय बरोबर बोलली बाई मावशी. आपण मायलेकच दिसतो, चेहरे पाय. टाळ्या. टाळी. हे बाई बाबू, शिवाजी महाराज, सावित्रीबाई, ज्योतिबा, बाबासाहेब एवढा अधिकार दिला. पहिली डिलिव्हरी तिच्या मायच्या. बरं तुम्ही तर लग्नाच्या अगोदर लग्न नाही होत पोरी. त्या आता झालं ना तुमच्या पोरीचे लग्न. मोबाईल कधी दिलता हो त्या नवऱ्याने? लग्नाच्या अगोदर. काय करत तू? झोपली का? मला झोप नाहीये. गादीत तोंड घालणं बुवारे. का बे कुठं चालला? ओय कुठं लगवील चालला का? इकडे गाई गाई दूध दे, गाई गाई. बाबू खबरदार, इथं डबल आला तर कोणाला लगवी आली तुम्हाला सांगा. मी तुम्हाला वायर या माईकची दोरी देतो तुम्हाला. कचरं करू नको. 2 तासाच्या वर कार्यक्रम करणार नाही. मग बाया म्हणतील बाई किती लवकर झालं. तुला रे इकडे तुम्ही हाग्या मुत्यातून खायतच जमावलं तर त्याला मी काय करू? ते त्या धम्म परिषदेले धन्यवाद देतो, भाषण कमी दिले. नाही तर कोणाच्या बापाले तो माईक सोडत नाही. रात्री 1 वाजते पण माईक सोडत नाही. पण आपण यायले पहिलेच सांगितलं, जे तोफा असतील कोणी बोलावले संत त्या तोफाईले दाबजा. माझ्या कीर्तनाचा टाइम मला टाइम वर द्या. मी तिकडे एकटाच बसलो. तुमचं हे चालू होतं, मी बसलो. प्रशिक भाऊले फोन करत जा. आला काय उरकत? आला. आता सुरू आहे. मी टायमिंग पाहून चालू होतो, कारण आपण टाइमले किंमत देतो. ज्यानं जिंदगी टाइमले किंमत दिला ना, एसटी गेल्यावर काय बोलत? एसटी गेली लाडकी बहीण, टाइम गमावला ना. आता कुठून राहिले? आता तुम्ही कुठून राहिले? का चाले भाव नाही, सोयाबीनले नाही घे ना. मराठीत घे. गावात झोपला होता. अरे ज्या टाइमला लढाईचा टाइम आला ते पाय 500 महारायनं 28,000 पेशवाई. तुम्ही लढाईचा टाइम गमावला. आता मारे कुठून राहिले? कापसाले भाव नाही, तेलाचे भाव वाढले. शेंगदाणे 150 रुपये किलो. एकादश धरली की शेंगदाणे नाही जात तुमच्या. ताब्यावर टाकले की पोट्ट उठते 2 शेंगदाणे काय. नवरा उठला की छक्का मारला की 6 शेंगदाणे काय. म्हणून तुम्ही बाया खापर खुंड्या सारख्या. आणि त्याच्यात बायात पण चालूच आहे. त्याला काही गॅप देणं चालूच नाही. म्हणून ज्या बाईले 2च पोरी आहेत, तिनं उभं रा लवकर लवकर. हा बस बस बस. फक्त हे बाई राहिली पहिले उभी. या जे पहिले उभी राहिली तिचा सत्कार. या तर या. बाई लेकरं राहू दे, त्याच्या बाबा जोड दे ना. लेकरं तू या या ना. तुझं काय डिपार्टमेंट महिला बाल कल्याण आहे का? हो वा पाय. आता बायाले झालं ना बाबासाहेब. हेच तर मान्य होतं तुमचं. या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची, धनी मला बी दाखवाना. दीक्षाभूमी नागपूरची, धनी मला बी दाखवाना. माझ्याकडे दीक्षाभूमी पुस्तक आहे. नागपूरची. 10
मोठे लोक आहेत. परवा मला कीर्तन झालं त्या मुंगसाजी महाराजच्या गावाजवळ करजगावले देवीदास महाराज जवळ कमीत कमी 25 ते 30 हजार लोक होते बघ. आता आजचे लोक पहा बरं, नाही तर आजकाल कीर्तन भाषण भजन कोणी ऐकत नाही. आपण कीर्तन सुरू केलं की एक एकच जाते घरी. आज 5 लाख रुपये देतो, घरी जाऊन दाखवा एखाद्याने. तुमची काय ताकद आहे घरी जायचा? मला मालूम आहे ना तुमची नस कुठं आहे. नाही व काकू, जोपर्यंत काकू इथं बसून आहे तोपर्यंत एकही काका घरी जाऊ शकत नाही. का व अटकली खुर्टीतच असेल कुठे. काकू जशी आहे तर घरी जाऊन विरोधी पक्ष नेत्यासारखा बसून फिरत कवा येते घरी. अरे साडी दे ताई. ओ माय, दोनच पुरी आहेत का बाई? हे घे माईक घ्या, माईक घ्या ना. हा माईक. काय नाव? संध्या प्रमोद तायडे. हं? संध्या प्रमोद तायडे. प्रमोद भाऊ आहे का नाव? हो भाऊच. हो. आता तिला संक्रांती घ्यायचं. चांगलाय. महिला मेळावा जमा होते. चमचे तुटके ताटके काही असो, गांजर बोर सडेल सोडेल, पण गेम बसते. मोर्चेचे मोर्चेच काढतात बायका कोणाच्या बायाच्या घरात. चांगला आहे मा बाई. दोनच पोरी आहेत. माईक तोंडाजवळ ठेवा ना ताई. मला तुमच्यापासून उपदेश द्यायचा आहे. त्याला 2 पोरी आहेत, त्यानं पोराची वाट पाहिलीच नाही पाहिजे. कारण माणसाईला काय तकलीफ आहे तुम्हाला? तुम्ही तर रेडीच आहात. पप्पी दे पप्पी दे पप्पी. काय हसत राहता? हे जडेपणा करता. हे रे हसतच राहते. खरंच माणसाईला तकलीफ आहे काय? बाळणपणाची तकलीफ मायल्या किती माया मेल्या बाळणपणात बाई. म्हणून मी तुम्हाला तुमच्या मालकानंही म्हटलं नाही काय की बा मुलगा पाहिजे 7-12. हा माईक घ्या ना मावशी. माईक 1 मिनिट बोला. हे लोकांची जागृती करून आपण म्हणजे आवरत नाही सासा होऊ दे ना. 5 पोरी झाल्या तरी होऊ दे ना. अव बुड्ढे तुले काय तकलीफ आहे व? त्या पोरीला करणं 10-12 पैदा लेकर. हा तुमच्या मालकानं काही म्हटलं नाही? बोला. हा माईक जवळ घ्या ना. माहीत. हा हा 2 मुली आहेत. मुलगा आहे काय? मुलगा होता पण नाही. वारला. दुःखद. मला त्या विषयाला हात घालायचा नव्हता, पण मला समजलं नाही ते. पण 2च मुली, पण तुम्ही मुलाची वाट पाहिलीच. हा मुलांमुलीमध्ये अंतर पाडता. हा म्हणून थांबा ना ताई, हे अंतर पाळू नका. मुलं सारखे आहेत बाबू. उलट मुलीचं प्रेम जास्त ते रे. मी जाणून सत्कार करायला बोलावला, तुम्हाला दुःखी करायचं नव्हतं मला. हा हा धन्यवाद ताई साहेब. टाळ्या. दुःख सांगावे कोणाला दुःख सांगावे कोणाला. तूच का अमुचा उरला. हरी तूच का आमचा उरला. दुःख सांगावे कोणाला. बाबू त्या बाईचा मुलगा गेला, मलाही दुःख झालं. परंतु बाबू हे आपले बुद्धवाची रमेश रंगारी मागच्या वर्षी धम्म परिषदले होते, यंदा गेले. हे दुसरे बुद्धवाची पंजाबराव थोरात धम्म परिषदेसाठी फिरले. शेवटचा दिवस वर्गणी झाली, सर्व व्यवस्था लागली आणि शेवटी गेले. असं तुमचं मालही असंच आहे. माई बायको उभ्या उभ्या गेली ना, मला घरी नाही येऊ दिलं. आणि मी गेलतो माजी मंत्री बच्चू भाऊ कडू त्याच्या कार्यक्रमाला. लोकांना त्याईली पाळलं बाबा. ज्यानं रात्रंदिवस सेवा केली हो माझ्या इमानानं चालली. रात्रंदिवस सेवा केली बच्चू भाऊनं. अरे माझ्या गावातला बुद्धाचा उपसरपंच
कॅन्सरनं ग्रस्त होता, त्याच्याही करता खूप सहकार्य केलं. बच्चू कडू जवळ जात पात धर्म भेदभाव नव्हता. बाबू थांबा ना 1 मिनिट, थांबा ना, एक चिठ्ठी आता जाऊन राहिलं काय, थांबा ना 5 मिनिट, मी घेतो ना नाव, माझ्या टाइम नुसार घेतो ना मी. मला अडथळा आला की माझे लाईन तुटते ना राजा. माझं कीर्तन काही पोती पुराणावर नाही. मी काय पुस्तक वाचून कीर्तन करून राहिलो का. एक होता राजा त्यानं खाल्ला भाजा, मग काय पाहता. अरे बाबा, अडथळे आणले की मला गणित खराब होते ना. एक तर मला बोलायचं आहे तर मला माझं करू दे, सत्य पाहलाव मी. जे सत्य आहे त्याच्यावर प्रकाश टाकणार, कुठे तडजोड केली नाही. नाही तर उमेदवाराले विकल्या गेलो असतो मी राजकारणी लोकांले, आणि करोडो रुपये कमावले. नाही तर आपले विकल्या नाही गेले काय, सांगा ना तुम्ही. एवढ्या मोठ्या बाबासाहेबाले भंडाऱ्यात पाळलं ना आपल्या लोकांनं, आणि बच्चू कडू कुठं लावला. आता काही राहिलं. अरे ज्याचं पोरग मेलं व औषधीसाठी, औषधी भेटली नाही म्हणून मेला बाबासाहेबाचा पोरगा. दुःख सांगावे कोणाला, काऊन नाही आले टाइम. सांगावे कोणाला. कीर्तन बंद करतो. बोलवा कोणाला बोलायचं. नाही नाही बोलवा तू, मी नाही बोलव. तुमच्या हातानंच बोलव. तुमच्या हातानं तुमची ठोकून घ्या. हा घ्या, आणा हे घ्या. आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष समाधान भाऊ मिसळे, नेर सामाजिक कार्यकर्ता यांचं स्वागत या ठिकाणी समितीचे समीर भाऊ मावरे, माजी उपसभापती नेर, हे या स्वागताध्यक्षांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या स्वागताध्यक्षांनी अजून समाधान घेऊन घ्या, भाऊ कोणाचं असेल तर घेऊन घ्या. नाही मिसळे अजून कोणी यांनी आलं तर व्हिडिओवर घेऊन घ्या ये. बाबा. वास्तविक पाहता स्वागताध्यक्ष हे सर्व मान्यवरांचं स्वागत करत असतात, परंतु आज या कार्यकर्त्यांनी स्वागताध्यक्षाचं स्वागत करण्याचं ठरलेलं आहे. म्हणून समाधान भाऊ मिसळे यांनी महाराजांचं सुरुवातीला स्वागत करावं आणि नंतर या समितीने या समाधान भाऊचं स्वागत करावं. सत्यपाल महाराजचं किती वेळा करता. सतरंजा उचलणारायचं, वर्गणी देणारायचं करा ना बाबा. घ्या. आम्ही महाराज आहे त्या भोकाचे नागोबा, पैसे घेणारे लोक. यानंतर समितीचे समीर भाऊ मावरे, माजी उपसभापती नेर पंचायत समिती, हे समाधान भाऊंचं स्वागत करतायत. सर्वांनी जोरदार टाळ्याचं स्वागत करावं. आणि यानंतर बसा मिसळे साहेब. यानंतर महाराजांनी आपलं कीर्तन चालू ठेवावं. यानंतर कोणाचंही कीर्तन मोठेठावकर स्वागत होणार नाही. महाराजांच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आणू नये एवढी मी सर्व समितींना विनंती करतो. जिल्हाध्यक्ष सिद्धनाथ सेना यवतमाळ, हे मला आडनाव नाही समज. नाही मिसळे तिथं आहेत, समाधान भाऊ मिसळे. आता मिसळून घेणाराच माणूस पाहिजे ना बाबू, नाही तर काय फायदा एकांगी धावणारा. मी समाधान भाऊंना धन्यवाद देतो. आणि भंतेजी सत्यानंदजी महाथेरो त्यांनाही वंदन करतो. ते अध्यक्ष आहेत, हे नाहीत काय आज येऊन गेलात आज. आयोजन समिती ढोलेजी गजबियेजी, कोणी लगवेले उठू नका. पाणी अडवा, पाणी जिरवा. कारण काय आहे बाबू, या सर्वांचं सहकार्य आहे सर्वांना. कारण धम्म परिषद हे कोणा एका व्यक्तीची नाही. या धम्म परिषदेमध्ये सर्वांनी मदत केलेली आहे. कोणा जागा दिली, कोणाचं वावर आहे, बोला. हे शेत कोणाचं,
वसंतरावजी वावरे, वावरेजीनं स्टेजवर या. माहोरे या पुणे समाजाचे आहेत. मराठा संजय भाऊ दांडगे. हा धन्यवाद. दांडगे भाऊ असतील तर या. या लवकर. तुमचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू द्या. हे वावर पुढच्या वर्षी चांगलं पिकन. फक्त मुत्याले याच वावरात जा. या संजय भाऊ प्युअर या ना संजय भाऊ. असाल तर या ना लवकर. अरे हा कार्यक्रम फक्त बुद्धाचाच नाही, याला सहकार्य सर्वांचं आहे. मी संजय भाऊला विनंती करतो, या संजय दादा. आले काय? या. अरे एवढं मोठं शेत दिलं ना, पाणी नव्हते पाजत. मागा महाराले, चांबाराले, बुद्धाले पाजत काय नाही. तुम्ही तर एवढं मोठं शेत दिलं बाबा. आणि निसर्ग करो तुमचं वावर पुढच्या वर्षी गॅरंटीनं चांगलं पिकते. तसंही गावाच्या जवळ आहे. सकाळी लोक कार्यक्रम जरा करतात. मी तुम्हाला पुस्तक देतो. तुमच्या प्रश्नाच्या उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नाचे. या टाड्या किती एकर आहे? 6. भाऊ किती आहे? एकटेच. बहिणी 2. चांगला आहे. धन्यवाद. तुम्ही शेत दिल्यामुळं यायले जरा मोकळं झालं. हा मला की नाही पाया लागणं आवडत नाही. नाही तर काही काही गावात बाया माय पाय धुतात. माझी कसाच करते. अरे तुम्ही माया या दोन्ही हातानं भाकर करता, जीव घालता. केवढी मोठी सेवा आहे माय माऊल्यांनो तुमची. आणि तुम्ही महाराजचे पाय धुता, तीर्थ पितात. काही काही गावात तर बाया तीर्थही पिते. पायाचं पाणी तेही तीर्थ. अशी कशी श्रद्धा आहे व तुमची. काही काही गावात तर बाया माणसं महाराजचे अंगही धुतात. आणि ते अंग धुतल्यावर त्याचं तीर्थही पितात. आता समजा तो महाराज मुतला, पण काय महाराजचं मूत तीर्थ पिता? अरे काय राजा, श्रद्धा ठेवा. मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया लागल्यानं कल्याण होईन की त्याचा संदेश दिला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. काय न कल्याण होईन? पुरी बोलवा बाई. बोलणं नखच खात काय तू? समोरच्या मुलीने बोला लवकर. पुरी नखच खाते. अहो बोललं काही. ह्या कशा हवं तुम्ही? फारच मुरदाळ आहेत. अरे एक पोरगी नाही बोलत. बरं गरीबाची तू तर बोलवा. हे पोरगी आहे की पोरगण? काय ते लक्षात नाही येऊन राहिलं. राही ना उभी. तू शाळा शिकता ना पोरी, मग तुला हिंमत नाही येत? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब सांगतात. तरी मुक्या पहिल्या बचेलच आहे. हा हा शिक्षण हे पुढे. हो ना, पुढे काय आहे ते विचार. मॅट्रिक मध्ये शिकून राहिली तू. ते पिल्याशिवाय तू गुरगुरणार नाही, तू बोलू शकणार नाही. तेही मम्मीकडे 3-3 वेळा पाहून राहिली तू. या मॅडम पुस्तक न्याय जरा ऐका. काय करावं? या सावित्रीच्या, या भीमाच्या लेकी. हे गाडगे बाबा आहे तर म्हणशीन आपण तर भीमाचे आहो. मग आपण गाडगे बाबा काय वाचो? अजूनही काही लोकांच्या डोक्यातून गेलंच नाही. आपण तर भीमाचे आहो. शेवालाल कायले वाचा लागते? वसंतराव नाईक कायले वाचाला? अरे तिथंच तर अंतर पडलं म्हणून तर अजूनही एका जागी हे 3 जण येऊन नाही राहिले. इलेक्शन मध्ये 3 जण एका जागी येऊन नाही राहिले. पाहून घ्या तुम्ही. एक बौद्ध, दुसरा मुसलमान आणि तिसरा हिंदू. आणि मतदारायले असे तिकीट वाटल्या जातात. त्याला हे 3घही एका जागी मरेच लोक आले पाहिजे नाही. पण बाबासाहेबांना पाय एकत्रित केलं. संगम शरणम.
इथं मुसलमानही आहे बेटा, बौद्धही आहे, हिंदूही आहे, काही ख्रिश्चनही आहे. धन्यवाद, तुझ्या हिंमत धरली बोलायची. याच्यात चांगले गाणे लिहिले बेटा, मैं इतके सुंदर गाणे लिहिले. पप्पा सोडा पप्पा सोडा मोबाईल तुम्ही पाहता कशाला, थोडा वेळ बागेमध्ये माझ्या सोबत खेळा, पप्पा माझ्या सोबत खेळा, पप्पा सोडा. आता बोलली एक पोरगी, इथं वाचू नको, ते पुस्तक तुझ्या जोडचं दुसरीकडे गेलं नाही पाहिजे. गव्हर्नमेंटच्या योजना दलित वस्तीतल्या भलकुकळे जाऊन राहिल्या. खबरदार, तुला पुस्तक जर दुसऱ्या मुलीकडे दिसलं तर ते पुस्तक तिले जर लागत असं, कारण माय गाणे जोरदार लिहिले मी याच्यात. गजानन मस्त म्हणते, याचा आवाज बाई सारखाच आहे का? लय लोक म्हणते महाराजनं बाई ठेवली का? मी काय बाई ठेवणारा हरामखोर महाराज आहो. हे गाणे कसे लिहिले मी? हे पगला है समजाने से समजेना, ये पगला है समजाने से समजेना. मी माझा कार्यक्रम चेक करतो, सजना से तुमचंही करा. दीवाना सजना से मानेना, अरे मी बसवतो ना मंदिरवर, मी देतो ना. ये पगला है माझा मोबाईल इकडे या पण. समजेना. सत्यपाल महाराज फेसबुक पेज नायू आहे. माझ्या ड्रायव्हरले पाठवतो झोपायले, रात्रभर चाला लागते मला. आणि तुमचा काय नाव? हं? अमन अगम, आपलीच पार्टी आहे अंधाऱ्या वस्तीत. अगम, या टाळ्या. आता मी मंत्रीपद देऊन राहिलो, नाटक करून तुम्हाला मंत्रीपदावरून खाली ओढून राहिलो आणि दुसऱ्याले ओढलं तुम्हाला बसून राहिलो. हे राजकारणाची चाल आहे बाबा, हे अंदर की बात आहे. जा बस बाबा, हे पुस्तक घ्या नाही, तेवढा मोबाईल हँडल करा. लोक पाहतात माझं कीर्तन. धम्म परिषदेमध्ये असल्याच्यानं भीमाचे लेकर तुटून पडतात. खुर्ची देऊ काय? जमलं ना? ओके, चालू द्या. अगम दादा एक गाणं लिहिलं ना अगमनं, ना हिंदू ना मुस्लिम ना नाशिक पाहिजे. हे नेरचे आहेत कोणी कवी, माझे मला आठवत नाही, पण त्याचं गाणं आहे, ना हिंदू ना मुस्लिम नाशिक पाहिजे. आज मानसाला भगवान बुद्ध पाहिजे. आज माणसाला भगवान बुद्ध पाहिजे. आज माणसाला भगवान बुद्ध पाहिजे. हो, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. माझ्या माय बापू मला सांगा ना, सूर्यनारायण असा म्हणते का तुम्ही मुसलमान मी ऊन देत नाही? अहो आई, तुम्ही मागा महाराच्या आदिवाच्याच्या, तुम्हाला मी पाऊस देत नाही असा पाऊस म्हणते का केव्हा? नाही म्हणत. सूर्यनारायण नाही म्हणत, हवा नाही म्हणत. हवा म्हणते काय, मी जे उच्च वर्णीय राहतात तिकडे जास्त जातो, वावटळणं त्याचे घर लुटून नेतो. नाही म्हणत. हवा सारखी आहे, सूर्य प्रकाश सारखा देते, सर्व सारखा आहे. मग ह्या हे राजकारणी लोक बरोबर इलेक्शन आलं की हिंदू मुसलमान बौद्ध आणि तुमच्या पोट्ट्याईले खराब करते आणि आपले पोट्टे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खरं सांगू बाबासाहेब, कोणाला ऐकू नका जाऊ देऊ आपण. हे आपल्यातच आगा लावल्या. मग तुमचे काही माणसं यानं तोडले, काही त्यानं तोडले. त्याचं जमलं, त्यानं कमावून घेतलं. ते लेकर
हे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. चाल, साहेबाची गाडी चालली, 50 रुपयाचं पेट्रोल टाक. तुमच्या काही डोक्यात येत नाही की अबे यानं कल्याण नाही होणार, यानं कल्याण होणार नाही तुमचं पोट्याचं, तुमचं कल्याण होईल शिक्षणानं. हे बाय, मला भाषा न्यायाधीश आहे, प्राध्यापकाले पगार 2.5 लाख आहे, मास्तरीन बाईले पगार 1 लाख आहे, प्राध्यापिका बाईले 2.5 लाख 2 लाख. आणि तुम्हाला वावरात कापूच येते आता किती. जे बाई वावरात गेली ना आज कीर्तन ऐकायला आली तिनं उभं राहा. राहा लवकर. खोटी बोलू नको. हा, त्या तुम्ही राहा. वावरात गेलता का खरंच? या मग. या. मग हे घरी आल्यावर ड्रेसिंग फिनिशिंग करून आली का पाहिजे बाई? मग हे ड्रेसिंग वगैरे घरी आल्यावर केलं का? मला विषय काय चालू आहे? सकाळी शेतामध्ये गेली हा, आणि दुपारी इकडे आली. तुमचे मालक कंपनीत आहेत काय? नाही, शेतीच करतो आम्ही. शेतीत? गाव कोणतं? गाव अमरावती जवळ मोगरा. मोगरा मोगरा ते चांदूर रेल्वे रोडवर. रेल्वे रोडवर. मोगऱ्यात कार्यक्रम झाला बाबा माझा. हो का? लय 30-35 वर्षाच्या अगोदर. त्यावेळेस तू होती की नव्हती देव नाही, सांग. मी इथली आहे. माझं माहेर हे आहे आणि मी मोगऱ्याला. वय किती आहे? वय माझं 40 वर्ष. मग तुम्ही इथं, मी मोगऱ्यात. नाही हे माहेर आहे काय? म्हणजे माईच्या घरी आली. चांगला आहे. मग तर आज खूप जवळ आले का? जवळ आले. दे ना आवाज. नाव घ्या. तुझी किंमत आहे की नाही नाही. नवऱ्याच्या समोर? नाव घ्या आणि बोला. नाव घे. बोला. हा. विलास. तू भिवू नको. तो भाऊ आहे, तो बाबा. सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोरे माझे बांधव आहे, बायकोवर माझे प्रेम प्रेम आहे. आहे, माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जवाई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करी, माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन, आणि मेवणीशी प्रेमाने माने वागेन. माझ्या माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. आवाज दे बाई. हा, घ्या. प्रणवचे पप्पा. नाही नाही काय तसं नाही. असं काय पप्पा म्हणणं जमन काय बाई? नाही. नवऱ्याचं नाव घ्यायची काय लाज आहे व तुम्हाला? बोला लवकर. तुमचा धर्मपती आहे ना? विलास उके. या. पा बरं, ओके आहेत का? हो, उके. हा, अच्छा, या लवकर. या मैदावळाच्या चला या, मै भागात चला या. या जावाई. गरम नाही. ओ विलास भाऊ, तुमची जमानत घेतली पत्नीनं. मी तुमचा चेहरा पाहिला, म्हटलं गरम आहे. म्हणते नाही, समोर या. याने म्हणते पती पत्नी तुमचा. अरे थांबा ना जवळ भाऊ, तुम्ही सरळ उभे राहा ना. हा, दे रे हात. हा, तो ओ महा घ्या. बाईचा बरं. सत्कार. ताईच्या गळ्यात टाका. सासऱ्याचा टाका ताईच्या गळ्यात. जरा किंमत टाळ्या. बाई तुही हातात दे वैभवाच्या. लग्नानंतर दुसरा चानस आहे. मी मधात भळवी भळवा भरला. मी भळजी भळजी हो हा त्यांना मायाच्या मान हो हा. थांब, जेवायचा सत्कार करू दे. मग धम्म परिषदेला समजा येईन नसतं आणलं तुला आज बेटा. मग हे आले असते, म्हणजे तू आली असते का? हो, आली असती. त्यांनी परवानगी दिली होती मला. त्याला काही किंमत आहे की नाही हो या बाई? मला तेव्हापासून मुख्यमंत्र्याची बहीण झाली तेव्हापासून. त्याईनं परवानगी दिली हे लक्षात ठेवा. घे बाई, कर नवऱ्याचा सत्कार. टाका. टाळ्या. काय कॅनत बसला हो लग्नानंतर. हा, टाका टाका. लोक आपल्या बायकोकडे पाहतच नाही, दुसऱ्याच बायेवर लाईन मारत राहतात. बोले जवाई तो माणूस खरंच चांगला आहे. त्याच्या गायात घालणं शाल, तू ते घेऊन घेतली, हारही घेऊन घेतला, आता साडी घेशील. टाका. हा, बनी चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे, दोस्ताना हमारा. ओके भाऊ, तुम्ही शुकर माना. या बाईले साडी लागली तर 2 दुकानं तपासते.
पुऱ्या अलमाऱ्या खाली करते. मग म्हणते मला पसंत नाही. यानं या पुरीनं पहिल्या पसंतीत तुम्हाला पसंत केलं. अजून काय पाहिजे द्या तुम्ही. मग सत्कार करा. द्या बाई तू या बांबूच्या पुढे येणं त्याच्यात दिसत नाही ना. हा. मला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे त्याचा युट्यूबवर. हो हा. शुभमंगल. सावधान. थांब ना. पंचट्याले सावधान म्हणायला टाइमच नाही. करा हातवर. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. तथागत भगवान बुद्धांचा विजय सो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विजय सो. सेवालाल बाबांचा. विजय सो. माझ्याकडे बंजारा भाषेत ग्रामगीत आहे बाबू. पंकजपाल राठोड कीर्तनकार आहे. बंजाऱ्यानं मला काय दिलं मालूम आहे. सरपंच गेले मला बंजारा बांधवांनी पंकजपाल राठोड दिला कीर्तनकार. बाबू गोरमाटीमध्ये ग्रामगीत आहे. एवढी मोठी ग्रामगीत आहे. 2-3 पुस्तक आहे. पण किंमत आहे 100 रुपये.